हॅलो माय डिअर व्ह्युअर. नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम पदभरती जाहिरात काढण्यात आलेली आहे. त्या प्रोग्रामचं जे नाव आहे नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम असं आहे. टीबी हर एक देश जीतेगा असं त्या प्रोग्रामचं नाव आहे. याच्या अंडर त्यांनी मुलाखत आयोजित केलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी काही पोस्ट इथे दिलेल्या आहेत, ज्यासाठी त्यांनी तुमच्याकडून अर्ज मागविलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविलेल्या निव्वळ कंत्राटी तत्वावर करावयाची आहे. कंत्राटी तत्वावर आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर हे पद आहेत. वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालय या पदाकरिता थेट मुलाखत 7/10/2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तर 7/10/2024 रोजी या पोस्टसाठी किंवा ही जी जाहिरात आहे यासाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक व टीबी हेल्थ व्हिजिटर या पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग 3रा मजला मपा मुख्यालय प्लॉट नंबर 1 से 15A किल्ले गावठाणजवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400-614 या ऍड्रेसवर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो पाठवायचा आहे. येथे दिनांक 28/9/2024 ते 14/10/2024 पर्यंत सादर करावयाचा आहे तुम्हाला हा अर्ज. म्हणजे अर्जाची तारीख जी आहे ती 28/9/2024 आहे आणि ती कधीपर्यंत तुमचा अर्ज तिथे पोहोचायला पाहिजे तर 14/10/2024 पर्यंत पोहोचायला पाहिजे. पुढे जाऊयात. यामध्ये पहिले जे पद आहे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकल ऑफिसर असणार आहे मेडिकल कॉलेज साठीच. या ठिकाणी जी पदं आहेत ती एकूण 2 पदं आहे. खुल्या वर्गासाठी आणि अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी एक असे 2 पद आहेत. इसेन्शियल क्वालिफिकेशन त्यांनी इथे दिलेलं आहे. MBBS or equivalent degree from the institute recognized by the Medical Council of India. MCI कडून जी रेकॉग्नाइज केलेली इन्स्टिट्यूशन असणार आहे त्या इन्स्टिट्यूशनचं MBBS आणि किंवा त्याच्याशी इक्विव्हॅलंट डिग्री त्यांना हवी आहे. प्रेफरेन्शियल क्वालिफिकेशन जे असणार आहे डिप्लोमा MD पब्लिक हेल्थ PSM कम्युनिकेशन मेडिसिन CHM tuberculosis and chest disease 1 year experience in NTP basic knowledge of computer. तर हे सगळं इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि प्रेफरेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी दिलेलं आहे. वयोमर्यादेसाठी त्यांनी इथे वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. खुला 38 राखीव 43 NHM कर्मचारी 5 वर्ष शिथिल करण्यात येणार आहे. मागचे जे NHM कर्मचारी जर असतील तर त्यांच्यासाठी 5 वर्ष शिथिल असणार आहे. निवृत्त शासकीय अधिकारी विशेषज्ञ जर असतील तर 70 वर्ष व कर्मचारी 65 वर्षापर्यंत त्यांनी इथे वयोमर्यादा दिलेली आहे. त्यांनी इथे त्यांच्यासाठी जे पे स्केल दिलेलं आहे ते 60,000 रुपये प्रति महिना, एका महिन्यासाठी 60,000 रुपये प्रति महिना त्यांनी इथे दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट जी आहे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर आहे. यामध्ये 2 पद आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 आणि साशई माप्र यांच्यासाठी 1 असं 2 पद इथे दिलेली आहेत. यामध्ये त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. बॅचलर डिग्री ऑर रेकॉग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स त्यांचा झालेला पाहिजे. सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 मंथ्स झालेलं पाहिजे. परमनंट 2 व्हीलर लायसन अँड शुड बी एबल टू ड्राईव्ह 2 व्हीलर. तर असलं त्यांनी इसेन्शियल क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रेफरेन्शियल क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. ते नंतर तुम्ही वाचून घ्या फ्रेंड्स. आणि त्यांनी ही जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एज लिमिट जी दिलेली आहे ती सेम लाईक मेडिकल ऑफिसर सारखीच या ठिकाणी एज लिमिट दिलेली आहे. या ठिकाणी सॅनिटरी ऑफिसर किंवा वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक जे आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर जे आहे त्यांना 20,000 रुपये पर मंथ असं पेमेंट त्यांनी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे टीबी हेल्थ व्हिजिटर जे आहेत त्यांच्यासाठी
2 पद आहेत. भजब एक आणि सहाशय माप्र साठी एक अशी 2 पद आहेत. ग्रॅज्युएशन इन सायन्स ऑर इंटरमिडिएट म्हणजे 12th 10+2 in science and experience of working MPW, LHV, ANM, health worker certificate or higher course in health education counseling यापैकी जे इसेन्शियल आहे किंवा तुम्ही जे होल्ड करता असलं क्वालिफिकेशन तिथे पाहिजे आहे आणि यासाठी पे स्केल जे आहे ते 15,500 रुपीज पर मंथ त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे नेक्स्ट पेजवर त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पद भरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना इथे दिलेल्या आहेत. या सूचनानंतर तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घ्या आणि वाचून घ्या. या महत्वाच्या सूचना आहेत की वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी जी थेट मुलाखत आहे ती 7/10/2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर कधी तिथे प्रेझेंट राहायचं आहे 10 ते 2 च्या दरम्यान तुम्ही तिथे प्रेझेंट राहणार आहात. तुमच्याबरोबर मूळ कागदपत्राची छाननी केली जाईल, तपासणी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी 3 ते 5 या वेळेत उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार आहे. तर या सगळ्या महत्वाच्या सूचना रिलेटेड टू तुमचा जो इंटरव्ह्यू आहे म्हणजेच मुलाखत होणार आहे त्याशी रिलेटेड त्यांनी इथे दिलेलं आहे. तसंच तुमचं कुरिअरने किंवा बाय हँड जो तुम्ही डॉक्युमेंट सबमिशन करणार आहात त्यासाठी त्यांनी इथे ऍड्रेस दिलेला आहे. हा ऍड्रेस या पत्त्यावर तुम्ही तिथे पोस्ट करणार आहात बाय द हँड किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकता. 28/9/2024 ते 14/10/2024 पर्यंत. त्यानंतर इथे वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे. वयोमर्यादाशी रिलेटेड जे काही निकष आहेत ते नंतर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. अर्ज भरण्याबाबतच्या सूचना सुद्धा इथे त्यांनी दिलेल्या आहे. वय मर्यादा कसं ते काउंट करणार आहे. त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला नेसेसरी आहे. शैक्षणिक अर्हतेशी रिलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणती तिथे सबमिट करायचे आहे. अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला कसं सबमिट तिथे करायचं आहे. सगळे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे. हे तुम्ही नंतर वाचून घेऊ शकताय. तसंच संगणक अर्हतेसाठी MSc असणं नेसेसरी आहे. सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन म्हणजे CCC चा जो कोर्स आहे तो तुम्हाला धारण करणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला याबरोबर द्यायचं आहे. अर्जाचं जो शुल्क आहे त्या शुल्कासाठी DD तुम्हाला काढायचा आहे. DD हा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपयाचा असणार आहे आणि राखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहे त्यांच्याकडे 100 रुपयाचा धनाकर्ष म्हणजे DD इथे लागणार आहे. जो की इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अम्ब्रेला सोसायटी यांच्या नावाने तुम्हाला DD काढायचा आहे. त्यानंतर उमेदवाराचा फोटो आणि सिग्नेचर विषयी त्यांनी इथे नोटिफिकेशन दिलेलं आहे. निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जाते हे सगळे डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचे आहे. वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे, काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रे ऍज ऍप्लिकेबल, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचा अनुभव, जात वैधता, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो. त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नावात बदल असेल तर राजपत्र म्हणजे गॅझेट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अम्ब्रेला सोसायटी यांच्या नावाने DD हे सगळं डॉक्युमेंट तुम्हाला अर्जाबरोबर द्यायचे आहे. या ठिकाणी त्यांनी अर्जाचा नमुना दिलेला आहे. हा तुम्हाला महत्वाचा आहे. हा डाउनलोड करून हा प्रिंट करून घ्या आणि बाय हँड या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे किंवा प्रिंट करून घ्यायची याच फॉर्मॅट मध्ये आणि हा अर्जाचा नमुना तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे. बरोबर डॉक्युमेंट सोबतही घेऊन जायचे. ऑफलाईन तिथे पाठवा किंवा ऑनलाईन बाय द पोस्ट तुम्ही पाठवू शकतात. तर दिलेल्या तारखेच्या आतमध्ये तुम्ही बाय द पोस्ट पाठवता येत असेल तर ते पाठवा. त्याचबरोबर हमीपत्राचा इथे नमुना त्यांनी दिलेला आहे. तो वाचून व्यवस्थित तुम्ही भरू शकतात. तसेच त्याबरोबर त्यांनी प्रतिज्ञापत्रही दिलेलं आहे. प्रतिज्ञापत्र हे कशासाठी आहे तर तुमचं कुटुंब लहान आहे त्याविषयीचं हे प्रतिज्ञापत्र आहे. हे सगळे डॉक्युमेंट अर्ज आणि हे 2 पत्र जे आहेत ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहे
आणि ते मॅन्युअली फिल करून त्याला डॉक्युमेंट तुमचे बाकीचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट ची झेरॉक्स लावायची आणि ऍप्लिकेशन 14/10/24 पर्यंत या ऍड्रेसवर पोहोचेल या पद्धतीने तुम्हाला पोस्ट करायचं आहे आणि तुम्हाला 7/10/2024 रोजी तिथे मुलाखतीसाठी प्रेझेंट राहायचं आहे. तर या ठिकाणी जे पे स्केल मासिक पे स्केल असणार आहे ते खूप छान त्यांनी दिलेलं आहे. वेतन खूप चांगलं आहे. तर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायला काहीही हरकत नाही फ्रेंड. कॉन्ट्रॅक्च्युअल बेस जरी असेल तरी तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. जरूर अप्लाय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल एस एज्युकेशनला सबस्क्राईब करा. थँक यू.